हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी. सकाळी परीला जाग आली. तिने डोळे किलकिले करून बघितले तर अनुरागचा चेहरा तिच्या अगदी जवळ होता. खूप निरागस दिसत होता तो झोपेत. परी त्याला एकटक बघत होती. मला बघून मन भरलं असेल तर आता माझी सकाळ गोड होऊ दे, तो ओठांवर जीभ फिरवत म्हणाला. हट, अजिबात भेटणार नाही. नका आता लाडात येऊ. चला आवरा आता, मिशन सुरू. काय ग, शी, सगळा मूड खराब केलास, अनुराग नाराज होत म्हणाला. चला चला, नाटकं पुरे, डॉक्टर साहेब. परी त्याला दूर ढकलत होती. दोघे फ्रेश होऊन बिस्किट खाऊन घेतात. चला, आपल्या या घराचा निरोप घ्यायची वेळ आली. अनुराग. दोघेही तिथून पुढे जातात, पण कुठल्या दिशेने जावे तेच समजत नव्हतं. आजचा 5वा दिवस ते जंगलात होते. हॅलो सर, आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे. त्या जंगलाजवळ एक माणूस नेहमी जातो लाकडे तोडण्यासाठी. त्याने एका मुलाला बघितलं. तो एका मुलीला उचलून घेऊन जंगलात पळून जात होता आणि त्याच्या मागे 4 माणसे धावत होती. इन्स्पेक्टर माहितीपूर्वक म्हणाले. व्हॉट? काय म्हणालात? अहो, मग तो माणूस, त्याला नीट विचारा. त्या माणसाला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर करा. परीचे बाबा आता उत्सुक झाले होते. आणि का नाही होणार? पहिला क्ल्यू जो भेटला होता, शोधायला थोडीफार गती येणार होती. अखेर त्यांच्या लाडक्या लेकीचा प्रश्न होता ना. गाड्यांचा पुसाडचा आवाज येत होता. तो अनुरागच्या कानावर पडला. अनुरागला एक आयडिया आली. तो एका उंच निलगिरीच्या झाडावर कसाबसा चढला. पाय रुतत नव्हते तरी तो तसाच स्थिरावला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला रस्ता दिसला. थोडा दूर होता. त्यावर काही दुर्मिळ गाड्या दिसत होत्या. परी त्याच्या या कृत्याने गोंधळली. असे काय आहेत हे? सरसर झाडावर चढले. झटका आला की काय? परी आता वैतागून म्हणाली. अनुराग खालती उतरला. त्याला थोडं हाताला पायाला खरचटलं होतं. तुम्ही काही गेल्या जन्मी माकड होतात का? असे सरसर झाडावर चढला? परी तिचं हसू दाबत म्हणाली. ओ मॅडम, तुमचं हे न चालणारं डोकं ना थोडं बंदच ठेवा. ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ना त्याबद्दल बोलू नये. अनुराग थोडं चिडून आणि थोडं खुश होऊन म्हणाला. काय काय म्हणालात तुम्ही? तुमच्या तर आता जा, मी बोलणारच नाही आणि तुमच्यासोबत येणार सुद्धा नाही. परी तावातावाने तिथून पुढे गेली. परी, अगं सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. अनुराग तिच्या मागे पळाला. मी बंद डोक्याची काय? परी अजूनच तणतणत होती. ऐक ना परी, अनुराग तिला हाताला धरून स्वतःकडे वळवतो. माझा चिडका बिब्बा, असं बोलून तो तिचं नाक खेचतो. काय आहे? प्लीज सोडा मला. माझी मी जाईल एकटी. नको तुमचे उपकार मला. काही झालं तर होऊ दे. माझं बरं वाईट. जगले तर जगले, मेले तर मेले. परी रागाने म्हणाली. सटाक. परी शॉक होऊन गालाला हात लावत होती. तिला कळतच नाही काय झालं. ती तशीच अनुरागकडे बघत होती. आताच बोललीस, परत असं काही तोंडातून जरी आलं ना तर मीच तुला मारीन आणि स्वतःलाही संपवेन. अगं, मी झाडावर चढलो कारण मला पुसटचा गाड्यांचा आवाज आला म्हणून झाडावर चढून काही दिसतंय का ते बघितलं. तर थोड्या अंतरावरच रस्ता आहे. आपण आत्ता आपल्या ध्येयाच्या जवळ आलोय. घोडा मैदान दूर नाहीये. अनुराग तिच्या खांद्यांना पकडून म्हणाला. परी खाली मान घालून रडत होती. अनुरागला वाईट वाटलं. तो स्वतःच्या केसातून हात फिरवतो आणि परीला जवळ घेतो. शांत हो, प्लीज रडू नकोस. चल, आता आपल्याला थांबून चालणार नाही. अनुराग तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करत होता. दोघेही पुढे जात होते. खूपच घनदाट जंगल होतं, त्यामुळे वाट काढणे कठीण जात होतं. वाटेत कुठे फळे दिसली तर ती तेवढीच काढून खात होते. तेवढाच पोटाला आधार. परी चालून थकली होती. अनुराग, मी नाही चालू शकत आता. खूप पाय दुखत आहेत. परी पायांना पकडून खाली बसली. आऊच. अनुराग. परी घाबरली. अनुराग पटकन पळत तिच्या जवळ गेला. परी त्याला बिलगली. अनुराग तसाच तिला एका हाताने जवळ घेत एका हाताने तोंडावर येणाऱ्या फांद्या वेली बाजूला करत चालत पुढे जात होते. संध्याकाळ होत होती. काळोख पसरू लागला. आत्ताची रात्र कुठेतरी काढणं गरजेचं होतं. थोडं पुढे गेल्यावर एक फाटकी तुटकी झोपडी दिसली. बहुतेक शिकार करताना लपण्यासाठी ती बनवली असावी. दोघं तिथेच गेले.
अनुराग परीला तिथे एका दगडावर बसवतो आणि काही झाडाच्या फांद्या तोडून झोपडीच्या साईडने लावतो. चला आजची रात्र इथे काढू आणि नक्की उद्या आपण इथून बाहेर पडू, अनुराग त्याचे हात झाडत म्हणाला. वाटेत त्यांना केळ्यांचा घड भेटला होता, त्यामुळे त्यांचा खाण्याचा प्रश्न सुटला. त्या दोघांनीही केळी खाऊन घेतली, मग एकमेकांच्या कुशीत झोपून गेले. सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने अनुरागला जाग आली. परी अजूनही शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अनुराग क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला. अचानक गाडीचा हॉर्न ऐकू आला. तसा अनुराग भानावर आला. गाडीचा आवाज म्हणजे रस्ता इथून जवळच आहे. अनुराग खूप खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठी स्माईल आली. ए परी उठ, अगं उठ, ते बघ आपण रस्त्याच्या थोडं जवळच आहोत, म्हणजे इथेच जवळपास रस्ता आहे. अनुरागने तिला आनंदाच्या भरात उठवलं. त्याला नाचावंसं वाटत होतं. काय हो, मला झोपू दे ना, कशाला ओरडताय, परी वैतागत म्हणाली. आता घरी जाऊनच झोप हवं तेवढं. अनुराग तिला बाजूला करतो. म्हणजे परी, म्हणजे आपण रस्त्याच्या जवळ आहोत. अनुराग, काय खरंच? वाव, परी आनंदाने ओरडतच उठली. अगं हो हो, किती जोरात ओरडते, चल उठ, निघूया लवकर. अनुराग. दोघे पटापट त्या झोपडीतून बाहेर पडले. सूर्याची कोवळी किरणे नुकतीच डोकावून पाहत होती. छान प्रसन्न वातावरण होतं. परी आणि अनुराग गाड्यांचा आवाज येईल त्या दिशेने मार्गक्रमण करत होते. थोडे चालून पुढे गेल्यावर काही लोकांच्या बोलण्याचे आवाज येत होते, म्हणून अनुराग व परी त्या दिशेने गेले. तर समोर पोलीस उभे होते. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एखादा भला मोठा खजिना सापडावा असा आनंद होता. ते दोघेही पोलिसांच्या जवळ गेले. सर, हे कोणतं ठिकाण आहे? अनुरागने त्यांच्यातल्या एका हवालदाराला विचारलं. परी सुद्धा त्यांच्याकडे बघत उभी होती. त्या हवालदाराचं लक्ष परीवर गेलं. तो परीला निरखून बघत होता. अनुराग आणि परीला थोडं नवल वाटलं. अरे, ही तीच मुलगी आहे, सत्यजित सरपोतदार यांची, एक हवालदार जोरात ओरडला. तसेच सगळे त्यांच्याजवळ आले. त्यांनी इन्स्पेक्टर व परीच्या बाबांना फोन लावला. काय रे, श्रीमंत बापाची पोरगी बघून पळवून नेतोस काय? त्यातल्या एका हवालदाराने अनुरागची कॉलर पकडली. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यांनी उलट माझा जीव वाचवला, मला किडनॅप नाही केलं, परी तावातावाने म्हणाली. अनुरागला चांगला शॉक बसला होता. परी काहीशी गोंधळून गेली होती. त्यांना काहीच समजत नव्हतं. हे असं का बोलतात? ओ सर, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. त्यांनी उलट माझा जीव वाचवला, मला किडनॅप नाही केलं, परी वैतागून बोलली आणि अनुरागला त्यांच्यापासून सोडवलं. काही काय बोलता मॅडम, हाच माणूस तुम्हाला पळवून घेऊन गेला ना, एक हवालदार म्हणाला. तेवढ्याच समोरून 2 पोलीस व्हॅन आणि काही कार तिथे आल्या. एका कारमधून परीचे डॅड आणि मॉम उतरले. ते परीजवळ धावतच आले. परीच्या आईने परीला धावत जाऊन मिठी मारली. माय लेकी एकमेकींना मिठी मारून रडत होत्या. माझं पिल्लू ते, माझं बाळ ते, माझं बछडं कुठे होती? परीच्या मॉमने परीवर वर्षावच केला. इतक्या दिवसांनी त्यांची मुलगी त्यांना दिसत होती. त्या खूप भावूक आणि हळव्या झाल्या होत्या. शेवटी आई ती आईच. आपली मुलं साधी मामाच्या गावी 2 दिवसासाठी जरी गेली तरी सुखरूप आहेत हे माहिती असून सुद्धा कोणत्याही आईचा जीव कासावीस होतो. परी तर 5-6 दिवस नव्हती. ती कशी आहे, कोणत्या अवस्थेत आहे हेही त्यांना माहीत नव्हतं. मग त्यांची काय अवस्था झाली असेल हे त्यांनाच माहीत. तुम्हा मायलेकींचं भेटून झालं असेल तर निघूया घरी, सत्यजित. अनुराग बिचारा त्यांना बघत उभा होता. परीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती काही बोलणार तो सत्यजित म्हणाले. इन्स्पेक्टर, याला चांगलाच फोडून काढा. माझ्या मुलीला किडनॅप केलं, याची हिंमत कशी झाली तिला हात लावायची? सत्यजित. डॅड, पोलिसांप्रमाणे तुमचाही काहीतरी गैरसमज झालाय. त्यांनी मला किडनॅप नाही केलं, तर त्यांनी माझा जीव वाचवला. यांच्यामुळे मी आज तुम्हाला जिवंत दिसते आहे. परी अनुराग जवळ जाऊन त्याचा हात पकडत म्हणाली. पुढे काय घडलं ते सर्व त्यांना सांगितलं. त्याच्याबद्दल सांगताना तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. ते सत्यजितला फारसं रुचलं नाही, तरी त्यांच्या मुलीचा जीव वाचवला होता. क्यूट बेटा, थँक्यू बेटा, तू आमचा एकुलता एक काळजाचा तुकडा सुखरूप परत केलास, सत्यजित त्यांची पाठ थोपटून म्हणाले. परी सुखरूप बाहेर पडली. तिच्या मॉम आणि डॅडला भेटली याचा तिला आनंद झाला होता, तरी तिचा चेहरा पडला होता, कारण आता अनुराग तिच्या सोबत नसणार होता हे तिला माहिती होतं. या 5-6 दिवसात त्याची तिला खूप सवय झाली होती. इन्स्पेक्टर यांना यांच्या घरी सोडा.
सत्यजित अनुरागकडे बघून म्हणाले, ते इन्स्पेक्टर अनुरागला गाडीत बसायला सांगतात. अनुराग गाडीत बसत होता की तेवढ्यात परीने पळत जाऊन त्याला मिठी मारली. ती रडत होती. त्यालाही तिला रडताना पाहून खूप वाईट वाटलं. आय मिस यू. मला खूप आठवण येईल तुमची. पण आपण रोज भेटायचं. उद्या याल आमच्या घरी. परी त्याला असं सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं. हो, मी रोज येईन भेटायला तुला. पण तू अशी रडू नकोस ना प्लीज. अनुराग तिचे डोळे पुसतो. बेटा चल आता, उद्या भेट त्याला. सत्यजित परीला घेऊन जातात. परी उदास मनाने गाडीत जाऊन बसली. परी घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवायला बसली. विभाने सगळे पदार्थ तिच्या आवडीचे बनवले होते. ते बघून परी खूप खुश झाली. ती जेवतानाही अनुरागचंच गुणगान गात होती. तिने जंगलात काय काय कसे राहिले ते सगळं विभाला सांगितलं. क्षणाक्षणाला तिला अनुरागची आठवण येत होती आणि ती कासावीस होत होती. घरी येऊनही ती खुश नव्हती. इकडे अनुराग घरी पोहोचतो. घरी आल्यावर त्याची बहीण आणि आई खूप खुश होतात. त्याला दरवाजात बघताच त्याची आई त्याला जाऊन मिठी मारते. काळजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवते. बाळा कुठे होतास इतके दिवस? किती शोधलं तुला. किती काळजी लागली होती. मंगल अनुरागच्या गळ्यात पडून रडत होत्या. अनुराग त्या दोघींना सर्व काही सांगतो. अनुराग फ्रेश होऊन त्यांच्या रूममध्ये बेडवर पडतो. त्यालाही परीची खूप आठवण येत होती. त्याचं कशातच मन लागत नव्हतं. तिकडे परीलाही झोप येत नव्हती. ती बेडवर तळमळत पडली होती. तिने मोबाईल काढला आणि त्याला फोन लावला, पण अनरिचेबल येत होता. परीने पुन्हा ट्राय केला, पण फोन लागत नव्हता. कितीही उशिराने परी त्याचे फोटोज बघत होती. परी सकाळी उठली. तिने लगेच मोबाईल घेतला आणि अनुरागचा फोन ट्राय केला, पण आत्ताही तिचा प्रयत्न व्यर्थ होता. ती नाराज होऊन तशीच फ्रेश व्हायला गेली. परी डायनिंग टेबलवर तोंड पाडून बसली होती. काय झालं बाळा तुला? अशी तोंड पाडून का बसली आहेस? विभाने विचारलं. मॉम बघ ना, अनुरागचा फोन लागत नाही. परी, बाळा लागेल ग, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. विभा, 2 दिवस झाले अनुरागचा ना फोन आला होता ना तो भेटायला आला होता. फायनली दोघे त्या जंगलातून बाहेर पडले. किती खुश झाले होते. पण अनुराग कुठे गायब झाला असेल? भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.